नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहे डैया शिवारामध्ये निलेश भाऊ यांच्या शेतामध्ये। यांनी साधारण जवळपास त्यांचं 3.5-4 एकर शेत आहे आणि त्याच्यात त्यांनी मिक्समध्ये जे आपलं नीलम प्रजातीचा जे आपला आंबा आहे तो लावलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी सरदार 49 व्हरायटीची जाम जो असतो आपला तो लावलेला आहे आणि त्याच्याचबरोबर जे आपले नागपुरी संत्रा आहे याची सुद्धा बाग मिक्समध्ये लावलेली आहे। तर आता महिना चालू आहे साधारण मार्च, आणि या महिन्यामध्ये शेतकरी बांधवांनो जी जमिनीतली बुरशी असते ती जास्त प्रमाणात, जी अमावस्या असते 27-28 तारखेला येणार आहे, त्या अमावस्याला ती जास्त प्रमाणात समजा ऍक्टिव्ह होते आणि तिचं जे प्रजनन असते किंवा अंडी अवस्था असते ती जास्तीत जास्त अंडे घालून जे आपल्या जमिनीचा पोत आहे किंवा आपल्या जमिनीतले जे अन्य जीवाणू आहेत त्यांना त्यांचं खाद्य खाऊन त्यांना मारण्याचं काम करते। तर अशा अवस्थेत आपल्याला सगळ्यात पहिले जे आपले आंबा पीक आहे किंवा तत्सम प्रकारचे आपले जे फळ पीक आहेत त्यांना आपल्याला जमिनीतून प्रति एकर 2 किलोच्या हिशोबाने ट्रायकोडर्मा आणि त्याचबरोबर जे समुद्री शेवाळ असते किंवा आपण घरी बनवलेले जे जीवामृत असते ते आपल्याला एका एकरासाठी जवळपास 20 ते 25 लिटर सोडायचं आहे आणि त्याचबरोबर ट्रायकोडर्मा व्हिरिडी नावाची बुरशी जी आहे ती प्रति एकर 2 किलोच्या हिशोबाने। आणि शेतकरी बांधवांनो, या अवस्थेत जे आंबा पीक आहे, आंबा पिकाची साधारण आता ही अवस्था आहे जी आपला फिस्ट असते, म्हणजे आपली जी मूठ असते त्या मुठ्यात बसायची ही अवस्था आहे। तर या अवस्थेत ज्याला जे फॉस्फरस आणि पोटॅश विरघळणारे जीवाणू असतात याच्याबरोबर आपल्याला 05234 किंवा 04040 या खताचा ग्रेड वापरायचा आहे प्रति एकर 5 किलो। आणि जे एनपीकेचे कॉन्सोर्शिया येतात जसं की फॉस्फरस आणि पोटॅश विरघळणारे जीवाणू येतात TB2 नावाने कॅनव्हायसिस कंपनीच्या किंवा इतर अन्य कंपनीचे उत्पाद जसं की पाटील बायोटेक, IPL किंवा आनंद ॲग्रो अशा कंपनीचे फॉस्फरस आणि पोटॅश विरघळणारे जीवाणू आपल्याला प्रति एकर अर्धा लिटरच्या हिशोबाने खालून जमिनीतून घ्यायचे आहेत। हे झालं शेतकरी बांधवांनो जमिनीतून नियोजन। आणि वरून फवारणीतून, म्हणजे जी अमावस्या असते आपली 27-28 तारखेची, ती अमावस्या झाल्यानंतर लगेच 2 दिवसानंतर जी आपल्याला वरून फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रमुख रूपाने एक बुरशीनाशक घ्यायचं आहे जे की कार्बन डायझिम आणि मॅन्कोझेब असं कॉम्बिनेशन मधलं घेऊ शकता, किंवा एक आंतरप्रवाही आणि एक टच बुरशीनाशक जे आहे आपल्याला ते वरतून फवारणीतून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला जे कीटकनाशक आहे ते आपल्याला जे आपलं लॅम्बडा सायहॅलोथ्रिम झालं किंवा आपलं क्लोराइन रेलिप्रो झालं किंवा आपलं कोरोमंडल कंपनीचं मार्वेक्स येते ज्याच्यात की परमिथ्रिन आणि इमेमेक्टिन येते ते सुद्धा घेऊ शकता आपण। हे आपल्याला वरून फवारणीतून कीटकनाशक, बुरशीनाशक आणि त्याच्याचबरोबर वरून आपल्याला जे वरखत असते जे की नॅनो फॉर्म मधलं असते किंवा लिक्विड फॉर्म मधलं ते घ्यायचं आहे 04040 किंवा 05234। आणि त्याचबरोबर जे सूक्ष्म अन्नद्रव्य असते कॅल्शियम बोरॉन चिलेटेडवालं, जेणेकरून आपली जी फळगळ आहे आणि आपल्या फळाची जी साईज आहे ती मोठ्या प्रमाणात होईल, याच्यासाठी आपल्याला कॅल्शियम बोरॉन चिलेटेड मधलं किंवा लिक्विड मधलं हे घ्यायचं आहे, काय म्हणतात त्याला, सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण वरतून आणि खालून मार्च महिन्यात जे आपलं आंबा पीक आहे किंवा संत्रा आहे किंवा आपलं जाम पीक आहे त्यांना जर फळं लागलेली असतील तर त्याचं नियोजन करू शकता। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल कृषी बाबा सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।